श्री स्वामी समर्थ ताईंनो. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर सकाळी सकाळी मी तुम्हाला म्हणत होते 26 जानेवारीचं जय महाराष्ट्र. आणि पहा सकाळचं संचिताची मस्तपैकी उपमा करून घेतला, तिचं आवरून दिलं आणि ती निघाली आता शाळेत. तसंच स्वराजने सुद्धा काही डान्समध्ये भाग घेतला होता, त्याचं सुद्धा आवरून दिलं. तो सुद्धा बघा फोटोशूट करून निघाला. त्यानंतर मी तिरंगा काढायचा प्रयत्न केला, मात्र ते काही जुळलंच नाही. मग असं काहीतरी केलं आणि झेंडा देवघरापुढं फडकून घेतला. तसं तर मी दरवर्षी झेंडा हा फडकतेच देवघरापुढं 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला नक्कीच. तर इथं पहा मस्तपैकी तिरंगा ओढणीसुद्धा आहे. तिरंगा ओढणी अंथरून देवपूजा करून घेतली. सुंदर अशी देवपूजा झाली. झेंडा फडकून झाला आणि मस्त नित्यसेवा झाली. त्यानंतर आलो दुकानामध्ये. तर दुकानात आजचा हळदी-कुंकू असल्यामुळं मुलाला साफसफाई करायला मदत करायला घेतलं हाताखाली आणि मदत करून घेतली. त्याने सगळं हे पाणी वगैरे मारलं. त्यानंतर असा लूक केला होता पहा बानूचा मी. कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा. तर इथं पहा मस्त लूक झाला आणि त्यानंतर थोड्या-थोड्या बायका यायला सुरुवातच झाली होती. ही खण साडी खूप दिवसाची जेव्हा नवीन निघल्या होत्या तेव्हाची आहे. माझ्या सगळ्या मैत्रिणींनी वेळेत वेळ देऊन माझ्याकडे हळदी-कुंकवाला आल्या, त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करते. सगळ्या मैत्रिणींना मनापासून छान असं हळदी-कुंकू दिलं आणि त्यांचा जे काही मान होता तो दिला. त्यानंतर पहा किती नटाफटा करा. येऊन शेवटी भाकरीच थापणे. मग येऊन भाकरी थापून घेतल्या आणि मस्तपैकी भाजी आहोंना आणायची सांगितली, भाकरी केल्या. तर चला असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओ? खरंच ताईंनो प्लीज सांगत चला. त्यानंतर हा जो काही मळवट किंवा म्हणा हळदीचं जे काही लेपन होतं कपाळाला दिलेलं, ते अगदी प्रसन्न वाटत होतं आणि काय सांगावं एवढा छान लूक दिसत होता ताईंनो. आणि हा लूक मला खूप दिवसाचा करायची इच्छा होती, पण आज केला. तर चला श्री स्वामी समर्थ.